Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. महाराष्ट्र AMO 2025च्या रिगार्डिंग काही ज्या वॅकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग आज आपण बोलूया. ओके. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 1500 जागा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार आहेत अशा पद्धतीने पाहिलं होतं. 1500 जागा, कारण त्याची घोषणा माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी विधिमंडळामध्ये नुकतीच केली होती. 1 आठवड्यामध्ये त्या जागा येतील असे ते बोलले होते, परंतु आपण 1 ते 2 वीक पकडून चालूया. सो 1500 जागा येणार आहेत याच्याविषयी काही डाऊट नाहीये. ओके, किंवा तिळमात्र शंकाही नाहीये. 1500 जागा येणार आहेत. प्रश्न हा आहे की BMS ला किती आणि MBBS च्या लोकांना किती देतील? कारण लास्ट इयरचा जो अनुभव होता, म्हणजे जवळपास आपल्या BMS लोकांसाठी 283 जागा होत्या. त्या जागांच्या बाबत एक्झामची पद्धती, त्याच्यानंतर झालेली एक्झाम, लागलेला रिझल्ट, त्याच्यावरती झालेली कोर्ट केस, त्याच्यानंतर झालेला स्टे आणि प्रशासकीय यंत्रणेला लागलेलं काम, हा सगळा अनुभव बघता तो काही सुखद अनुभव नव्हता नक्कीच. म्हणजे जागा देणाऱ्यांसाठीही नव्हता आणि ज्यांचा रिझल्ट लागला त्याच्यासाठीही नव्हता. परंतु अल्टिमेटली ती केस जिंकणं आणि योग्य पद्धतीनं सर्व सुरळीत सुरू होणं, हा अनुभव बघता यावर्षी असं नको व्हायला की ज्या 1500 जागा आहेत त्या सर्वच्या सर्व MBBS लोकांना जातील. आणि जर असं झालं तर आपल्यासारखी आपणच दुर्दैवानी करंटे. कारण हे आपलेच लोक आपल्याच लोकांसाठी अशा पद्धतीने जर लढत असतील तर वेगळा मेसेज वरती जातो की BMSच्या लोकांना जागा देणं म्हणजे ते चांगलं नाहीये. अशा पद्धतीचा जर मेसेज जात असेल वरती, तर मात्र इथून पुढे येणाऱ्या जागा BMSच्या लोकांना द्याव्यात की नाही इथपर्यंत ते विचार करायला सुरू करतील. आणि तसं जर झालं तर मग आपण येणाऱ्या वॅकन्सीज, येणाऱ्या पोस्ट, BMSच्या लोकांचा गव्हर्नमेंटमध्ये वाढणारा किंवा न वाढणारा टक्का, या गोष्टी विसरूनच जाव्या लागतील. माझ्या मनामध्ये फक्त एवढीच शंका आहे की शेवटच्या किंवा लास्ट इयरचा अनुभव हा नक्कीच चांगला नव्हता. त्याचा इम्पॅक्ट ह्या 1500 जागावरती नको व्हायला. 1500 जागा ह्या मिळून असणार आहेत. MBBS लोकांनाही असतील, आयुषच्या डॉक्टरांना सुद्धा असतील. त्यापैकी आपले BMSचे लोक सुद्धा आहेत. सो यांचा जो रेशो आहे, ॲटलीस्ट 1:5 तरी असावा. म्हणजे 100 जागापैकी 20 जागा तरी आपल्या आयुर्वेद डॉक्टरांना किंवा आयुष पॅथीच्या डॉक्टरांना द्यायला हव्यात. माफक अपेक्षा आहे. परंतु असं जर झालं की 100च्या 100% जागा जर ह्या MBBS लोकांना जर गेल्या, तर मात्र हे चांगलं लक्षण नक्कीच नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनेच प्रयत्न करावे लागतील. कारण आपण इतर पॅथीमधल्या लोकांचं पाहतोय, तर MBBSच्या लोकांचं पहा. त्यांच्यामध्ये जेव्हा जागा निघतात आणि त्यांच्या काही आता वेटिंग लिस्टचंच उदाहरण घ्या. वेटिंग लिस्ट त्यांची लागून त्यांची लोक जॉईन पण झाली आणि आपली अजून वेटिंग लिस्ट लागते. होते. त्याच्यानंतर असंही लक्षात घ्या की त्यांच्या जागा रिकाम्या राहतायत. तरी पण गव्हर्नमेंट असा का नाही विचार करत की त्या रिकाम्या जागा BMSच्या लोकांना द्याव्या? कारण एका ठिकाणी इतक्या जागा देतात, ते लोक घ्यायला तयार नाहीयेत आणि जे लोक घ्यायला तयार आहेत त्या ठिकाणी जागा मात्र कमी देतात. त्याच्यामधून मग होतंय काय की हे RTI टाकणं, केसेस पडणं, ही लोक आपल्याच लोकांच्या ह्याच्यात करतात. मी हे म्हणत नाही की पूर्णतः गोष्टी बरोबर किंवा चुकीच्या, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बिलकुल मला याच्यामध्ये वैयक्तिकरित्या जायचं नाहीये की एखादी पर्टिक्युलर व्यक्ती ही करते ती चुकीची आहे. ती त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं बरोबरही असेल, कारण त्यांना तसं वाटतंय त्या पद्धतीने केलं जातंय. परंतु याच्यामध्ये होतंय काय, अल्टिमेटली जे व्हायचं ते होतंय. परंतु या प्रशासकीय यंत्रणेवरती आपल्या लोकांनी जो ताण दिलाय तो पण एक चांगला अनुभव नक्कीच नाहीये. ओके, याचा अर्थ असा नाहीये की BMSच्या लोकांनी जे चुकीचं आहे त्याला ऍक्सेप्टच करावं. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, ते मांडावं. पण त्याला पण एक मर्यादा असते, लिमिट असते. कुठपर्यंत मांडावं, कुठपर्यंत नाही, हे वैयक्तिक माझं मत आहे. आय माइट बी रॉंग, बट मला असं वाटतं, एवढीच अपेक्षा आहे की पाठीमागच्या अनुभवाचा इम्पॅक्ट या जागावरती नको व्हायला. आणि जर ह्या ॲडमध्ये जर जागा कमी आल्या किंवा काहीच आल्या नाहीत, तर मात्र वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील सर्वांना. अदरवाईज मग इथून पुढच्या पोस्टही सर्व आपल्याला विसराव्या लागतील. ठीक आहे. जस्ट मला एक आशंका वाटली की शेवटच्या वर्षाचा अनुभव आणि ह्या जागावरती होणारा इम्पॅक्ट हे समीकरण नको व्हायला. ठीक आहे. ओके, बाकी आपण सुज्ञ आहात. जर जागा कमी आल्या किंवा आल्याच नाहीत, तर मात्र वेगळ्या पद्धतीनं आपल्याला माननीय मंत्री किंवा बाकीच्या लोकांना भेटून गोष्टी कराव्या लागतील. अदरवाईज 1500 जागा
या परत एवढी मोठी ऍड येईल अशी दूर दूरपर्यंत शंका दिसत नाहीये, म्हणजे दूर दूरपर्यंत ती शक्यताच दिसत नाहीये. ठीक आहे. ऍब्सोल्युटली मी जे म्हणतोय हे काही तेच असंच होईल असं काही नाही. ही जस्ट माझी एक शंका आहे. म्हणजे मला असं वाटलं की लास्ट इयरचा अनुभव असा आहे, तर असं तर नको व्हायला. पण जर असं व्हायची शक्यता तुम्हालाही वाटायला लागली तर मात्र रेडी राहा. अचानक 1500 जागा आणि त्याच्यावरून आपल्याला काहीच जागा न येणं, हा धक्का आपल्याला सहन नाही होणार त्यानंतर. त्याच्यामुळे आताच रेडी राहा. असं नको व्हायला. असं काही चालले तर नाहीये ना वरती, याची पण थोडीशी अ, माहिती काढा. ज्यांना माहिती मिळेल त्यांनी मला माहिती कळवा. मला जशी माहिती मिळेल तेही तुम्हाला कळवेल. परंतु रेडी राहा सगळ्या कॉन्सिक्वेन्सेससाठी. असंही होऊ शकतं, हे पण डोक्यामध्ये राहू द्या. ठीक आहे ना? ओके. ठीक आहे. बाकी काही एक्स्ट्रा माहिती मिळाली तर मी अपलोड करेलच, परंतु तुम्हालाही जरी काही माहिती मिळाली तरी मला सांगा. आता याच्यामध्ये भरपूर लोकांनी हे विचारलं, की मग आता आम्ही अभ्यास आत्तापासूनच करायला सुरुवात करू का? तर थांबा जरा. आधी ह्या प्रशासकीय गोष्टी बघू द्या, काय होतायत, किती जागा येतायत आपल्याला. त्याच्यानंतर बघूया. जर वेळ लागला, ॲड यायला पण वेळ लागत असेल, तर हे AIPGT 2026 साठी आपण मराठीमधून सुरुवात करतोय 5 ऑगस्ट पासून. 5 ऑगस्ट. यदाकदाचित इतका वेळ लागणार नाही यांना, परंतु यदाकदाचित जर ॲड यायलाच उशीर होत असेल, तर ही आपली 2026 साठी मराठीमधून आपण पहिली बॅच सुरू करतोय 5 ऑगस्ट पासून. ज्याने त्याने त्याच्या पद्धतीनं त्याला जेवढा वेळ आहे का, तो देऊ शकतो का वेळ, त्याचा सारासार विचार करून मग ही बॅच जॉइन करायला हरकत नाहीये. परंतु माझी अपेक्षा अशी आहे की डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येऊ द्या आणि त्याच्यानंतर मग हा बॅचचा विचार हा सेकंडरी आहे. पहिले आपल्याला जागा येतायत की नाही याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करा. असं होतंय की आपलीच लोकं आपल्या लोकांना खाली घेण्यासाठी तयारी करतायत, असं नको व्हायला. एकंदरीत एका आवाजाने ती डिमांड गेली पाहिजे. तेव्हा जाऊन त्या पॅथीसाठी काहीतरी येईल. नाहीतर आपलं वर्तणूक अशी नकोय की आम्हाला नाही येत तर तुम्हालाही नको, असं नकोय ते. ठीक आहे. चांगला व्यवस्थित मेसेज जाऊ द्या. अदरवाईज आपल्याच लोकांमधल्या विवादाचा फायदा तिसऱ्याला होतोय. तसं नको व्हायला. ठीक आहे. ओके. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.